नमस्कार मंडळी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज माझा वाढदिवस आहे. चला तर मग या माझ्या सुंदर दिवसाची सुरुवात आज मी तुमच्यासोबत करायला लागलो आहे. सकाळी आम्ही आई मसाईच्या दर्शनासाठी गेलो. देवी आईचं अगदी मनापासून दर्शन घेतलं आणि सगळ्यांसाठी सुख, समाधान आणि भरभरून आशीर्वाद एवढीच काही ती प्रार्थना केली. तिथला शांत परिसर आणि एवढा निसर्ग भारी आहे तिथला की इथं एकदा आली की जाऊच वाटत नाही घरला. मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. आई मसाईचं मंदिर तर आज बंद होतं, बाहेरूनच दर्शन घेतलं, पण मनाला तेवढंच शांतता आणि समाधान मिळून गेलं. एकदम शांतता होती या परिसरात. आज जास्त गर्दी नव्हती. आज गुरुवार होता, त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती जास्त. मंगळवारी आणि शुक्रवारीच गर्दी जास्त इकडे असत्या. एवढं शांत वाटत होतं इकडं आल्यावर. एकदम निवांत आणि मोकळं मोकळं वाटत होतं इकडं आल्यावर. इथला निसर्गरम्य परिसर मनाला इतका भुरळ पडतोय की तोही मी तुमच्यासाठी या कॅमेऱ्यात कैद केला. बघा असा परिसर. घरी परतताना गावातून वारीची दिंडी निघालेली दिसली. तो सुंदर आणि भक्तिमय क्षणही तुम्हाला दाखवण्याचा मोह काय मला आवरला नाही. घरात आल्यावर केक करायचं ठरवलं. आज रवा केक करूया म्हणलो. एवढे सगळे वरून बदाम घातलेत, पण काय झालं काय माहिती, केक बेक केल्यावर एकसुद्धा बदाम वरती दिसला नाही. एवढा केक तो फुलला होता. त्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवणाची मस्त तयारी केली. आज जेवणात पनीरची भाजी, मसाले भात, डाळीची आमटी, कोशिंबीर, पापड असा मस्त सागर संगीत स्वयंपाक आम्ही केला होता. सगळ्यांनी मिळून केला, त्यामुळे सगळ्यांचा हातभार लागल्यामुळे लवकर पटापटा सगळी तयारी करता आली. सगळ्यांनी असं मिळून मिसळून काम करायला अशी एक वेगळीच मज्जा असत्या. आणि तुमच्या पण घरात असंच सगळ्यांचे बड्डे किंवा असे सगळे सण कार्यक्रम साजरे होतात काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या नंदांनी मला खूप छान शुभेच्छा दिल्या. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जिए हजारों सारे मिली है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू वहिनी, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. शुभेच्छा समोर. हॅपी बर्थडे वहिनी. सगळ्यांनी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापला. छोटंसं पण अगदी आनंददायी सेलिब्रेशन केलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वनिता, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर समीक्षा. असा फॅमिलीसोबत केलेला वाढदिवस कायम लक्षात राहण्यासारखा आणि अगदी खास असतोय बघा. आता माझे मम्मी पप्पा आलेले आहेत, माझ्या नंदा आलेल्या, माझे भाचा भाची होतात, सगळा मित्रपरिवार होता. पूर्ण फॅमिली एकत्र येऊन हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. आणि मला छान छान गिफ्टसुद्धा मिळालं. अहोंच्याकडून खास अशी साडी भेट मला मिळाली. आणि बड्डे म्हणल्यावर काय, गिफ्ट तर मिळणारच. सगळ्यांना मनापासून थँक्यू, माझा वाढदिवस इतका छान सेलिब्रेट केला त्याबद्दल. त्यानंतर मस्त जेवणाच्या पंक्ती पडल्या. जेवणं वाढून घेतलीत, कारण वाढदिवस होताना हे आवरत आवरत जरा वेळ झालेला. सगळ्यांनी मस्त जेवणाचा आनंद घेतला. पोटभर सगळी जेवलीत. आणि आमची छोटी चिल्लर पार्टी इथं आत बसून जेवाली ती. त्यानंतर आम्ही पण जेवणं करून आवरून घेतलीत आणि मस्त दिवसाच्या शेवटी अशा निवांत गप्पा मारल्या. अशा छोट्या क्षणांमुळेच आयुष्य सुंदर बनतंय, होय का नाही? चला मग कसा वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार. आणि तुम्ही लाईक कमेंट करून नक्की सबस्क्राईब करा. बाय.